नमस्कार, मी पूजा. सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमी शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला शेतीपूरक व्यवसायातून अधिक नफा कसा कमवता येईल, त्याचप्रमाणे आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय फूडमॉलच्या संदर्भातून कसा काय सुरू करता येईल या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे कोकणात काय काय पिकतं आणि कोकणात कशा कशाची महती आहे या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला नेहमीच देत असतात सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब सर. सतीश परब सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या विषयीचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. जसं मी प्रेक्षकांना म्हटलं की प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असतील, फूडमॉल संदर्भातली माहिती असेल, तुमच्या कार्यशाळा असतील, आणखीन बरंच काही अशा सगळ्याची माहिती आम्हाला देत असता. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, आता एक कार्यशाळा तुमची आज सुरू होणार आहे 5:30 वाजता वाशी इथं, आणि मला नक्की माहिती आहे की ही कार्यशाळा सुद्धा हाऊसफुल असणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? नाही, गेले 2-3 दिवस झाले आपण नव्याने नोंदणी बंद केली आहे, कारण क्षमतेपेक्षा जास्त माणसं आहेत आणि प्रत्येक कार्यशाळा म्हणजे तुम्ही 4 दिवसांनी जरी ठेवला तरी तिला तेवढीच गर्दी असते. आणि आज परत ह्या माध्यमातून म्हणजे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जगण्याचे नवे आयाम भेटत गेले लोकांना, की तेच व्यवसाय आहेत, ते शेतीपूरक धंदे, मग तो शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, हळद लागवड असेल. पण ह्यातून असं नेमकं काय करावं, असं कुठलं आधुनिक तंत्रज्ञान वापरावं की जेणेकरून तो व्यवसाय जो आहे तो हमखास नफ्याचा बनतोय. त्या गोष्टीचं तिथून मार्गदर्शन भेटतं. आणि इथे एक जी सिस्टम आहे की एकाला जे गवसलं तर तो दुसऱ्याला ते हे करतो, सुपूर्द करतो. ह्यातले छोटे छोटे जे बदल आहेत ते तिथे सांगितले जातात. आणि नेमकं बाजारपेठेकडे कसं तुम्ही अप्रोच व्हायचं, तुमचं त्या बाबतीत नेमकी भूमिका काय असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे उलगडतात. आणि फूडमॉलमुळे तर असं झालंय की आज सामान्य गृहिणीला सुद्धा किंवा नोकरी धंदा करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा की आपण काहीतरी करू शकतो, कारण आजवर शेकडो लोकांना त्यातून एक चांगला भक्कम नफा मिळतोय. आणि मग आपणही त्या स्पर्धेत मागे का राहावं असं झालं. आणि जेव्हा आम्ही मागे डिक्लेअर केलं की आता आम्ही 30 तारखेपासून नव्याने फूडमॉलची नोंदणी बंद करतो, त्यामुळे प्रचंड लोकांची गर्दी घाटकोपर ऑफिस असेल, कार्यशाळा असेल तिथे येते. कारण प्रत्येक गोष्टीचं एक लिमिटेशन असतं, कुठे थांबणं हे महत्त्वाचं असतं. आणि जी यंत्रणा आजच्या डेटला, कारण आम्हाला असं वाटलेलं की आपल्याला हा टप्पा गाठायला किमान वर्ष लागेल, पण गेल्या अवघ्या 6 महिन्यामध्ये 60च्या पुढे आपले फूडमॉल आहेत. शेकडो लोक तर नोकरी धंदा करून, काही गृहिणी आहेत की त्या संसाराची जबाबदारी सांभाळून ज्या पद्धतीने तो व्यवसाय करतात आणि त्यातले जे उत्पादनावर लोकांनी जी पसंतीची मोहर उमटवली, मला वाटतं ते खरं यशाचं सूत्र आहे. आणि खूप छान वाटतं. आजही आता वाशीला कार्यशाळा आहे, वाशीच्या कार्यशाळेत तेच सगळे विषय असतील की शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, हळद लागवड असेल, सर्व विषय. आणि नेमके हे विषय व्यवसाय जे आहेत, कारण एकीकडे आपण बघतो की शेतीपूरक व्यवसायाबद्दल लोकांबद्दल एवढी उत्सुकता नसते, कारण नापिकी असेल, दुष्काळ असेल, की सहसा कोणी तरुण पिढी त्या व्यवसायाकडे जाते बघत नाही. पण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जेव्हा त्यातले नेमके अडचणी काय असतात आणि त्यावर मात कशी करायची, ती आव्हानं कशी पेलची आणि मार्केटमध्ये तुम्हाला कसं पोहोचता येईल, हे जेव्हा उलगडून सांगितलं जातं आणि त्यातून बोध घेऊन किंवा त्यातून एक विशेष प्रशिक्षण घेऊन जेव्हा मनुष्य तो व्यवसाय चालू करतो, तेव्हा मात्र त्याला हमखास नफा मिळतो. आणि म्हणून लोकांची गर्दी ही नेहमीच असते. आजच्याही कार्यशाळेत ते विषय असेल. त्याचबरोबर अशा काही महिला तिकडे आजच्या कार्यशाळेत येणार आहेत. उदाहरणतः प्रतिभा भयकर आहे की ही महिला घनसोली म्हणून विभाग आहे नवी मुंबईत, तिथे भाजीचा व्यवसाय त्या करायच्या आणि कुठेतरी टीव्हीवर युट्यूबवर त्याने जाणल्या सगळ्या गोष्टी. स्वयंभू मंद सुरुवात केली. स्वयंभू म्हणजे कमीत पैशात तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करता, अशी ती योजना आहे. आणि त्यातून त्याने ती सगळी मार्केटिंगची तंत्र अवगत करून घेतली आणि सुरुवात केली व्यवसायाला. आज बरोबर 2 महिने झाले आहेत. डोर टू डोर सेल करता करता आज त्यांचं स्वतःचं त्याने दुकान थाटलंय, म्हणजे ऍक्च्युअल फूडमॉलमध्ये ते आले. वैशाली भोसले असतील, त्यांचीही तशी सुरुवात 1.5-2 महिने त्यांनी घरोघरी जाऊन उत्पादनं विकली. आणि त्यातून काय होतं, एक नुसता पैसा नाही मिळत तर त्याचा कॉन्फिडन्स मिळतो, नाही आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आणि जो नफा आपण नोकरी करून किंवा राबून मिळत नाही, तो मात्र आपल्याला इथे सहजरित्या 2 किंवा 4 तासाच्या मेहनतीत भेटतो. तो जो आत्मविश्वास आहे ना, मला वाटतं खूप काही तुम्हाला प्रेरणा देतो. आणि मग अशा महिला तिथे असणार आहेत, काही तज्ज्ञ तिथे असणार आहेत, मशरूम लागवडीचे असतील, हळद लागवडीचे असतील. सो त्यामुळे छानशी पर्वणीच आहे लोकांना. नक्कीच. ज्या पद्धतीनं सर तुम्ही आता सांगितलं की शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दलचं ज्ञान जे आहे ते तुम्ही आतापर्यंत लोकांना दिलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी आतापर्यंत या ज्ञानाच्या माध्यमातून किंवा या माहितीच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुद्धा शेती असतील किंवा शेतीपूरक व्यवसाय संदर्भातले असतील सुरू केलेले आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा मला विचारायचं आहे ते फूडमॉल, कारण का येऊन जाऊन प्रत्येक ठिकाणी सुवर्ण कोकण
आपण म्हटलं की फूड मॉल, हाच विषय सगळ्यांसमोर येतं. फूड मॉल बद्दल काय सांगू शकता तुम्ही? आता फूड मॉल तुम्ही म्हणताय नोंदणी बंद केली, आता मग वेगळ्या उपाययोजना काय दिल्यात लोकांना? नाही, कसं झालं की फूड मॉल धारकांना महिना पेन्शन होती लाईफ टाईम, दरमहा 10,000 रुपये. त्यानंतर त्याची उत्पादन आणि सर्वात महत्वाचा हा जो व्यवसाय म्हणजे बाहेर जर तुम्ही साधी चिकनची फ्रँचायझी घ्यायची म्हटलं तरी 15-20 लाख लागतात. इथे नुसतं चिकन नाही तर त्याच्यातला बदल तर लोकांना तो आवडलाच, कारण आजवर आपण घाण, रक्त आणि अतिशय बोलतात ना ती दुर्गंधी ह्या परिसरात जेव्हा आपण चिकन घ्यायचो, पण आता मात्र सुवर्ण कोकणचे फूड मॉल म्हटलं तर कमालीची स्वच्छता, हायजेनिकपणाचं आहे आणि आत्मीयतेने केली जाणारी चौकशी. आणि त्याचबरोबर ज्या कोंबड्या आपल्याला गावखेड्यात मिळायच्या, मग ते बटेर असेल, कडकनाथ असेल, अस्सल गावरान कोंबड्या असतील, ह्या सर्व आपल्या दुकानात मशिनरीच्या सहाय्याने कापून हायजेनिक पद्धतीने उपलब्ध व्हायला लागल्या. आणि त्यानंतर जो टप्पा होता, जेव्हा आपण सुरुवातीला उकडीत कुटलेले मसाले आणले, जात्यावर दळलेली पिठं आणली, घाण्यावरचे तेलं असतील, सर्वात मोठी कडी केली तर ते सुक्या मच्छीने. ड्रायफिश जे 100% हायजेनिक ज्याला ड्रायफिश आपण बोलतो ते उपलब्ध होत नव्हतं महाराष्ट्रात कुठे. आणि जेव्हा सुवर्ण कोकणच्या फूड मॉलमध्ये उपलब्ध केले तेव्हा मात्र लोकांच्या उड्या पडल्या. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. विक्रोळीचं आमचं फूड मॉल आहे राहुल राणेंचं, आणि राहुल राणे आणि सारंग हे दोन्ही पार्टनर. सारंग हे पोलीस खात्यातून निवृत्त झाले इन्स्पेक्टर म्हणून, अनुभव नव्हता, आणि प्रशिक्षण घेऊन जेव्हा त्यांनी दुकान सुरू केलं, आजची त्यांची पोझिशन बघाल की जोपर्यंत म्हणजे नुसतं सारंगच नाही, सर्वच फूड मॉलची, आमच्या फूड मॉलमधला जोपर्यंत माल संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या फूड मॉलमधलं दुकानांमधल्या मालाला विक्रीला सुरुवात होत नाही. तर अशी ही परिस्थिती असते. आणि त्यानंतर राहुल राणेंचं सांगायचं उद्दिष्ट असं की तिथून एक महिला आल्या होत्या ज्या फिलिपाईन्समध्ये राहत होत्या, आणि त्या युट्यूब गुगलवरनं सगळी माहिती घेतल्या आणि तिकडे गेल्या, आणि तिथे त्यांनी जवळजवळ टर्नओव्हरही म्हणजे टनाच्या प्रमाणात आम्हाला सुकी मच्छी हवी जी मला फिलिपाईन्सला पाठवायची. मग त्यांना विचारलं गेलं की तुम्ही इतर ठिकाणी मच्छी आहे तिथे का नाही गेलात, तर नाही, जी क्वालिटी आणि जी अस्सलपणा तुमच्या फूड मॉलच्या उत्पादनात तो आम्हाला कुठे नाही भेटला. तीच गोष्ट कुर्ल्याचा आमचा फूड मॉल आहे की तिथे डॉक्टर लिहून पाठवतात की ह्या दुकानातून तुम्ही मसाले असतील, तुम्ही पिठं असतील किंवा कोकम असेल, आवळा रस असेल, ह्या गोष्टी घ्या. तर मला वाटतं खूप छान मोठी पावती आमच्यासाठी आहे. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही तेच केलं की अशा पद्धतीतली उत्पादनं ठेवली की तिला बाहेर तोड नाही पाहिजे. एकदा तुमच्याकडनं उत्पादनं लोकांनी चाकली त्याने आयुष्यात दुसऱ्या दुकानात किंवा दुसऱ्या प्रोडक्टकडे ते गेले नाही पाहिजे, आणि तो दर्जा कायम राखला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला वेगळेपणा दिसेल की सुवर्ण कोकणच्या फूड मॉलमध्ये जेवढी लोक आहेत, आता जवळजवळ 60 एक फूड मॉल आहेत, 100-150च्या आसपास महिला पुरुष आहेत जे स्वयंभूच्या माध्यमातून, ह्याने एक विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे दुकान सुरू करायच्या अगोदरच किंवा व्यवसाय सुरू करायच्या अगोदर 1 महिन्याची जे प्रशिक्षण असतं ना, ते मला वाटतं खूप महत्वाची भूमिका निभावतं. की तुमची सुरुवात नेमकी कशी करावी, तुमचा अप्रोच कसा असायला हवा, ग्राहकांकडे तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, ज्या कमर्शियल ट्रिक्स मॉल किंवा इतर लोक वापरतात त्या तुम्ही कशा उपयोगात आणल्या पाहिजेत, याचा अतिशय काटेकोरपणे बारीक सारीक गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्याचा परिणाम की काय, तुम्ही जर बघितलात की कुठलाही फूड मॉल जर तुम्ही पहिला दिवस जरी बघितला तर तो नफ्यात असतो. आणि हे ट्रेनिंग पूर्ण वर्षभराचं असतं, 15 दिवसातून एकदा असतं. जोपर्यंत तुमचं मंथली इन्कम 1 लाख रुपये होत नाहीये तोपर्यंत हे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं, आणि त्यानंतर मात्र तुम्हाला कुठल्या प्रशिक्षणाची गरज पडत नाही. उद्देश आहे की एकही फूड मॉलधारक किंवा एकही व्यावसायिक मागे राहता कामा नये. आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स होतो. आता काल आमची तशीच गुरुवारी मीटिंग होती, लातूरवरनं आमच्या काही महिला आल्या होत्या, आमच्या स्वतः ऍडव्होकेट आहेत, गमरेताई असेल, कुलकर्णीताई असतील, एक डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत, त्या तिघींनी मिळून लातूरला दुकान चालू केलंय. भिवंडीचे आमचे पाटील असतील, म्हणजे लांबून लांबून जे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे लोक आहेत तेही त्या प्रशिक्षणाला, म्हणजे ते प्रशिक्षण प्रत्येकाला बंधनकारक आहे, आणि त्या प्रशिक्षणातून एक वेगळेपणा अजून एक. नक्कीच मला वाटतं या प्रशिक्षणात नेमका वेगळेपणा सुवर्ण कोकणच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय देत असता. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही उचलला तो म्हणजे ड्रायफिश. पावसाळा जवळ आलाय आणि ड्रायफिशची सध्या खूप आवश्यकता आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलूया, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम सुवर्ण कोकण जागर श्रीमंती. सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हणालात की ड्रायफिशचा सध्या खूप बोलबाला आहे, आणि ते सुद्धा सुवर्ण कोकणमधनं मिळणारं जे ड्रायफिश आहे त्याबद्दलची तर खूप सगळ्यांना माहिती हवी आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं तुम्ही जसं म्हणाला होतात की ट्रेनिंगमध्ये असं काही शिकवलं जातं की ज्या पद्धतीनं तुम्ही जो व्यवसाय सुरू करता सुवर्ण कोकणच्या माध्यमातून त्याच्यात तुम्ही महिन्याभरातच इतका नफा कमवता की पुन्हा तुम्हाला प्रशिक्षणाची गरज पडत नाही. नेमकं काय या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं आणि अशा काय टिप्स आहेत
जे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळू शकते? नाही, कसं आहे की व्यवसाय हा व्यावसायिक पद्धतीने कसा करावा, नेमकी त्याची सुरुवात करताना काय करावं. म्हणजे तुम्ही जर बघाल आपल्या कुठल्याही दुकानाचं ओपनिंग असेल तर तिथे हजारो लोक असतात. मग हे शक्य कसं आहे, तर त्याची एक महिना पूर्ण त्याची बांधणी असते, त्याचं नियोजन असतं, त्याचा पायाच एवढा भक्कम केला जातो की कशा पद्धतीत तुम्हाला लोकांना गरज नाही, त्यांचं ऑलरेडी चाललंय का हे नाही अडत नाहीये, पण तुमचंच प्रोडक्ट त्यांनी का घ्यावं, तुमच्या प्रोडक्टची वेगळेपण काय, तुमच्या प्रोडक्टची गुणवत्ता काय, हे लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, हे पूर्ण प्रशिक्षण पहिला एक महिना असतं. त्यात प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा असतं. म्हणजे ज्यांना चिकनच्या दुकानासहित काम करायचं असतं त्यांना चिकनच्या दुकानामध्ये जाऊन 3 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं की कसं आदल्या दिवशी ते नियोजन करतात, दुसऱ्या दिवशी गर्दीला कसे ते सामोरे जातात, कशा पद्धतीत ते सगळं नियोजन केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या तर जातातच. आणि त्यानंतर मात्र त्यांना एक अशा काही बारीक सारीक गोष्टी शिकवल्या जातात की तुमचा सेल हा दिवसाला कमीत कमी 15 ते 20 हजार कसा असला पाहिजे किमान, म्हणजे जे घरातून करतात त्यांचा. आणि मग त्याच कारण प्रोडक्ट एवढी दर्जेदार आहेत. तुम्ही बघाल एका गृहिणीला रोजच्या जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी बाजरी, तेल तूप, मसाले, पीठ, कोकमर, ज्युसेस, सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमचे लोक वापरतात. मग त्याने तुमचेच का वापरावे. एक तर आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता खूप अजोड आहे, म्हणजे तिला तोडच नाहीये, किमती कमी आहेत, आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीत त्याची रेसिपी असते किंवा जी वापरण्याची पद्धत असते ती जी उलगडली जाते ती मला वाटतं खूप महत्वाची असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं मग ते प्रोडक्ट नॉलेज असेल, अप्रोच असेल, प्रेझेंटेशन असेल, आणि त्या संबंधित लागणारे सगळं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी वारंवार शिकवल्या जातात. नुसत्या शिकवल्या जात नाही तर ते असाइनमेंट दिल्या जातात, म्हणजे त्या करून घ्यायच्याच असतात. आणि मी नेहमी सांगतो की तुम्ही आजपर्यंत तुमच्या पद्धतीने जगलात. आता जर तुम्ही तुमचं टार्गेट ठेवलं की मला महिन्याला ₹1,00,000 कमवायचे आहेत किंवा महिन्याला 50,000, तर तुम्ही त्यासाठी तुम्ही काय वेळ देणार, आणि जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आहे. भले तुम्ही दिवसातले 1 तास द्या, 2 तास द्या, चालेल, पण जर तुम्ही 2 तास जर मेहनत करणार असाल ऑन फील्ड तर त्याच्यासाठी किमान 3 तासाचं तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे. की कोणाकडे आपण गेलो, त्याला काय प्रोडक्ट सेल केला, त्याच्यातून फीडबॅक काय. आपल्याकडे जवळजवळ आता 100च्या आसपास प्रोडक्ट आहेत. मग कुठली प्रोडक्ट त्यांनी घेतली आणि कुठली त्यांनी घ्यायची बाकी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक त्यांना अभ्यास दिला जातो. आणि मला वाटतं खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा, कारण आजपर्यंत जेवढे ह्या फुडमॉलच्या माध्यमातून ज्यांनी उद्योजकतेला सुरुवात केली त्या प्रत्येकाचं यश हे त्यांच्या चेहऱ्यावर तर दिसतंच, पण त्यांच्या कुटुंबियांचे त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना असतात, त्यांच्याबद्दल जो प्राऊड फील करतात, मला वाटतं ते खूप महत्वाचं. आणि ट्रेनिंगमध्ये हे सांगितलं जातं की तुम्हाला यातून हमखास नफा तर मिळेल, पण तुम्ही नफा अशा पद्धतीत करा की जो आज मराठी माणूस उद्योजकतेकडे नकारात्मक बाबतीत बघतोय तर त्याला त्यातून पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल. कारण आणि हे सांगून होणार नाही, तर तुमच्याकडे ऍक्च्युअल पैसा आला पाहिजे, तुमचं यश हे त्यांना प्रेरणादायक ठरलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमची एक मोठी जबाबदारी की तुम्हाला तर मोठं व्हायचंच आहे, पण त्याबरोबर इतरांनाही सोबत घ्यायचं आहे अशा पद्धतीत. आणि त्यात आमचे जे जुने शिलेदार आहेत, जे फुडमॉल धारक आहेत, काही तज्ज्ञ असतात, काही डॉक्टर असतात, कधी अजून कोण असतात, हे संपूर्ण त्या गोष्टीची माहिती देत असतात. म्हणजे कुठली लायसन्सेस तुम्हाला गरजेचे आहेत, सरकारी परवाने असतील ते कसे मिळवायचे, त्याचं नेमकं नियोजन काय, अशा सर्व गोष्टींची तिथे माहिती दिली जाते. आणि त्यामुळे झालं असं आहे की तुम्ही जर प्रत्येक फुडमॉलचं ट्रेनिंग जर बघाल तर तिथे प्रत्येक जण अर्धा तास अगोदरच हजर असतो, मग तो लातूरवरून येऊन देत किंवा मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन देत. आणि खूप महत्वाच्या त्या गोष्टी, जसं फुडमॉलमध्ये ट्रेनिंग हे यशाचं सूत्र ठरलं, तीच गोष्ट इतरही प्रशिक्षणामध्ये, मग ते शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा इतर व्यवसाय असतील, त्याचं जर एक प्रॉपर नियोजन केलं आणि त्याचा एक शास्त्रोक्त अभ्यास केला. कारण नवे प्रगत तंत्रज्ञान काय ते जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, कमी पैशामध्ये कमी भांडवलात नफ्याची शेती कशी करावी किंवा इतर शेतीपूरक व्यवसायातून हमखास नफा कसा मिळवायचा, हे जर तुम्हाला आत्मसात करायचं तर ते प्रशिक्षण हे मस्ट आहे, ते घेतलंच पाहिजे. नक्कीच. ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं प्रशिक्षण आत्मसात करून मग एखाद्या उद्योगाला सुरुवात करणं खूप आवश्यक असतं, आणि मला वाटतं हे प्रशिक्षण जे आहे, हे मूळ जे आहे तेच आपल्याला नेहमी सुवर्ण कोकण देत असतं. मला वाटतं आणखीन आपण मार्गदर्शन तुमच्याकडनं जाणून घेऊया. पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटू, कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचं. सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणालात की प्रशिक्षणाची खूप आवश्यकता असते, आणि हे सगळं जे प्रशिक्षण असतं, मला वाटतं आज सुद्धा आपली 5:30 वाजता कार्यशाळा आहे वाशीला, या कार्यशाळेमधनच इतकं छान प्रशिक्षण लोकांना मिळून जातं की कुठल्याही व्यवसायामध्ये मागे पडणं हे त्यांना कबूलच होत नाही. मला आता असं म्हणायचंय की जसं तुम्ही म्हणालात सुरुवातीलाच की फुडमॉलची नोंदणी तुम्ही आता बंद करताय, मग काय पुढे काय? नाही, कसं आहे की प्रत्येक गोष्टीचं एक लिमिटेशन असतं. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की
ह्या टप्प्यापर्यंत पोहोचायला आम्हाला 2-3 वर्षे लागतील. पण ज्या पद्धतीत उत्पादन लोकांच्या पसंतीस पडले, हायजेनिकपणा असेल, स्वच्छता असेल आणि अतिशय कमी पैशात हा व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामुळे लोकांची जी झुंबड उडाली ती खरोखर त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. आणि 1 तारखेपासून आपण हे बंद करतोय. जे आता ऑलरेडी फूड मॉल धारक आहेत त्यांनाच तो जो मालाचा जे उत्पादन आहे ती पुरवण्याचं ते सिस्टम उभी राहिली. आणि मला वाटतं आता आज वाशीला एक हे कार्यशाळा आहे 5:30ला, नंतर पुण्याला असेल 30 तारखेला, मुंबईत असेल 30 तारखेला आणि 31ला पुण्यात असेल. या 3 कार्यशाळेमध्येच तेवढं मला वाटतं होऊन जातील, कारण आमचं टार्गेटच 100चं होतं फूड मॉलचं, तुम्ही जर लक्षात घेतलं पहिल्या दिवसापासून. आणि ते ऑलरेडी तो टप्पा आम्ही गाठत आलो. त्यामुळे नव्याने लोकांना त्याच्यात संधी देता येणार नाहीये. आणि तुम्ही जर बघितलात की नुसतं नियोजन किंवा प्रशिक्षण आहे, तर सर्वात महत्वाचा बाजारपेठेचा अभ्यास. मला वाटतं तो एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे की आपल्या बाजारात काय विकलं जातं. आज आपण शेळी पालन बोलतो, कुक्कुटपालन करतो, प्रत्येकाला वाटतं मला हे करायचं आहे. आणि मी नेहमी सांगतो, तुम्ही जेव्हा कार्यशाळेला येणार आहात, मोफत कार्यशाळा असेल कुठल्या, त्या अगोदर तुम्ही सुवर्ण कोकणचं फेसबुक असेल किंवा वेबसाईट असेल किंवा यूट्यूब असेल, तिथे जाऊन त्याचा प्रॉपर अभ्यास करा की खरोखर, कारण सगळे डोंगर दुरून साजरेच दिसतात. इथे गेल्यावर तुम्हाला त्यातली नेमकी फायदा तर समजतोच आहे, पण त्यातली नेमकी आव्हानं काय, त्यातल्या अडचणी काय आणि त्यावर ह्या लोकांनी मात कशी केली आहेत, कसे ते बाजारपेठेत स्वतः अप्रोच अतिशय व्यावसायिक पद्धतीने करतायत, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि नंतर डिसाईड करणं की यस मला हा करायचा. एकदा का तुमचा तो टप्पा गाठलात, तुम्ही कार्यशाळेतून तुम्ही समजून घेतलात, नंतर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या व्यवसायापासून सुरुवात. आणि मग त्यासाठी लागणारी सगळी मदत ही सुवर्ण कोकण करते, त्याचे शिलेदार करतात. म्हणजे प्रत्यक्ष लागवडीपासून ते थेट विक्रीपर्यंत सगळी मदत भेटते. आणि शिलेदार हा जो प्रकार आहे आमच्याकडे तुम्ही जर बघितलात, कारण आज जे काही डोलारा आहे सुवर्ण कोकणचा हा शिलेदारांमुळे, कारण हे स्वतः तर मोठे होतातच आहेत चांगला व्यवसाय कर, पण इतरांनाही सोबत घेत आहेत. आणि शिलेदार पद म्हणजे एक मिरवण्यासारखं नाही, तर काहीतरी असं कर्तृत्व दाखवण्याचं आहे. एकदा तुम्ही शिलेदार झालात की ती जबाबदारी संस्थेवर असते, संस्थे तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करते. आणि जशा कार्यशाळा तसे आमची पुस्तकं आहेत, DVD आहेत. मला वाटतं त्या एक गोष्टी खूप मला वाटतं गुरुकिल्ली ठरली. त्या गोष्टी तुम्ही DVD नेमकी कशी पाहायची, त्याचेही काही नियम आहेत, पुस्तक वाचताना नेमकी काय काळजी त्याची, आणि आयुष्यभर तुम्हाला ते एक सोबत करत असते, एक बॅकअप सिस्टम त्या निमित्ताने ती तयार झाली. आणि हे जे यश दिसतं आजवर, मला वाटतं महाराष्ट्रातला असा कुठला तालुका नसेल जिथे आपण गेलो नाही, शेतकऱ्यांना किंवा कष्टकऱ्यांना त्याबाबत माहिती दिली नाहीये. आणि खूप छान, म्हणजे कधी असा विचारही केला नव्हता की एवढी मोठी ती चळवळ होईल आणि हजारो लाखो लोक त्यात सामील होतील आणि स्वतःसोबत इतरांनाही मोठे करतील. आणि आजवर ते म्हटलं जायचं की मराठी माणूस उद्योगधंद्यामध्ये मागे आहे किंवा तो घाबरतो, तर तसं काय नाही. मराठी माणसाच्या जन्मजात ते उद्योजकतेचे गुण ठासून भरलेले असतात. धाडसामध्येही पाठीमागे, फक्त त्याला एक प्रॉपर मार्गदर्शन हवं होतं, बाजारपेठ त्याला उपलब्ध असायला हवी होती. आणि ती गोष्ट या सगळ्यामुळे झाली. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना कार्यशाळेत यायचं, ह्या प्रवाहात यायचं उद्योजकतेच्या, त्यांना सर्वांना विनंती हीच आहे की तुम्ही सुरुवातीला सुवर्ण कोकणचं जे फेसबुक आहे, यूट्यूब चॅनल आहे, तिथे जा, सर्व गोष्टीचा प्रॉपर अभ्यास करा, नंतर कार्यशाळेत त्या ऑफिसमध्ये आणि सामील व्हा. नक्कीच. मला वाटतं तुम्ही आज इथे आलात आणि एकंदरीत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय नेमके कसे असतात किंवा एकंदरीत सुवर्ण कोकणचे फूड मॉल कशा पद्धतीने चालतात, या सगळ्याबद्दलची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.